श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो. आधुनिक काळामध्ये होळी आणि धुलिवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 2025 मध्ये 13 मार्च 2025 वार गुरुवारी होळी साजरी केली जाणार आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. होळीच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या गुरुवारी आलेल्या होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच उपाय नाही केले तरी चालतील, पण आईने मुलांवरून ही एक वस्तू आवर्जून उतरून टाकायची आहे. मुलांवरून ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे असलेले सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, मुलांवरून जी वस्तू उतरून टाकणार आहोत, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:36 पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. उदय तिथीनुसार 13 मार्च रोजीच होळी साजरी केली जाणार असल्याने आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो होळीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री 12च्या आत करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस केला तर उत्तमच आहे. ती वेळ घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते. त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता किंवा आज सांगितल्याप्रमाणे रात्री 12च्या आत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे. तर पहा, दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते, पण होळी पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. कारण बघा, होळी पौर्णिमा हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस तर आहेच, पण त्याचबरोबर या दिवशी नकारात्मक वाईट शक्तींचा संचार किंवा प्रादुर्भाव हा जास्त असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं आणि वाईट गोष्टीपासून, नकारात्मक गोष्टीपासून ते दूर राहावेत यासाठी घरामध्ये काही उपाय केले जातात. तर पहा, आईने मुलांसाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा. कारण पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल, या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. कारण आपल्या मुलांच्या बाबतीतही आपण बघतो की खूप हुशार असणारी मुलं जी आहेत ती अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात. त्यांच्या वागण्यात बदल दिसून येतो किंवा ते वारंवार आजारी पडायला लागतात. व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत, हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. त्याचबरोबर घरातील लहान मुलं असतात, अचानकपणे ते रडायला लागतात, किरकिर करतात आणि याचं कारणही आपल्याला कळत नसतं. कारण हे जे दोष किंवा मुलांच्या वागण्यात झालेले बदल आहेत, याला कारणीभूत बाहेरील व्यक्तींचे नजरदोष असू शकतात किंवा आई-वडिलांचे देखील नजरदोष मुलांना होतात. कारण आपणच आपल्या मुलांचं कौतुक करतो आणि यामुळे देखील मुलांच्या वागण्यामध्ये बदल हा होतोच. त्याचबरोबर मुलं जी आहेत ती कळत-नकळतपणे अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर नकारात्मकता असते. त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासाविषयी काही समस्या असतात. मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा कितीही कष्ट केले, मेहनत केले तरी त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही. नोकरी प्राप्तीसाठी ते प्रयत्न करत असतील किंवा त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या मार्गात येत असतील आणि त्यांचं जे काही कार्य आहे ते सिद्धीत जात नसेल, तर ह्या ज्या काही अडचणी, त्यांच्या मार्गात येणारी संकटं, विघ्न ते दूर व्हावेत यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करावा. तुमची 1 मुलं असतील, 2 मुलं असतील किंवा मुली असतील, प्रत्येकासाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. त्याचबरोबर बघा, आईचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस हा उपाय कोणी करावा, मुलं बाहेरगावी असतील तर हा उपाय कशाप्रकारे करावा, ही सगळी माहिती आपण आता जाणून घेऊयात. तर सांगितल्याप्रमाणे होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. उपाय करण्याआधी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या आधी घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची, कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही.
त्यानंतर बघा देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करावा, धूप अगरबत्ती लावून घ्यावी. पौर्णिमा असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतरच आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तिथे जागा नसेल तर हॉलमध्ये एखादं आसन तुम्हाला टाकायचं आहे. आसनावरती मुलाला बसवायचं आणि त्यानंतर हा उपाय करायचा. एक लक्षात घ्या, आईचा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी जसं की आजी, काकू वगैरे यांनी हा उपाय केला तरीही चालेल. पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. पण तुम्ही जर दोघंच नवरा-बायको असाल तर वडिलांकडून देखील हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता. पण त्याचबरोबर मुलीचा जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा मुलीवरून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू उतरून टाकता येणार नाहीत. आता तुम्ही आसन घेतल्यानंतर मुलाला दक्षिणेकडे तोंड होणार नाही अशा पद्धतीने आसनावरती बसवायचं आहे. प्रत्येक मुलावरून वेगवेगळ्या वस्तू उतरून टाकायच्या. एकच वस्तू मुलांवरून म्हणजे जेवढी मुलं आहेत, 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांवरून सेम वस्तू उतरून टाकायची नाही. कारण आपण केलेला उतारा बाहेर नेऊन टाकतो, तोच उतारा दुसऱ्या मुलावरून कसा काय उतरून घ्यायचा? तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला ज्या वस्तू लागणार आहेत तर त्या आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात. तर सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे 7 काळे उडीद घ्यायचे आहेत. उडदाची डाळ नाही तर 7 अख्खे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 7 लाल अख्ख्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरामध्ये आपण जी काळी मोहरी वापरतो ती मोहरी वापरली तरीही चालेल आणि एक तुम्हाला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. अगदी छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल. आता ह्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत. मुलाला आसनावरती बसवल्यानंतर ना मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत. उतरून घेतल्यानंतर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून ह्या वस्तू उतरून घेतल्यानंतर त्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये टाकायच्या आहेत. परत नवीन वस्तू घ्यायच्या, दुसऱ्या मुलाला आसनावरती बसवायचं. दुसऱ्या मुलावरून अशाच सर्व वस्तू घेऊन 7 वेळा उतरून टाकायच्या आहेत. उतरून घेत असताना कोणाशीही बोलायचं नाही. ह्या उतरून घेतलेल्या वस्तू तुम्हाला काय करायच्या तर पहा, या वस्तू तुम्ही प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत. जेव्हा केव्हा तुम्ही होळी पेटवाल, संध्याकाळी तुमच्या घरासमोर तुम्ही होळी पेटवणार असाल किंवा सार्वजनिक स्थळी जाऊन तुम्ही होळीची पूजा करत असाल तर तिथे गेल्यानंतर ना ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत आणि होळीजवळ प्रार्थना करायची आहे. ज्याप्रमाणे होळीमध्ये वाईटाचा नाश होतो त्याचप्रमाणे माझ्या मुलांच्या मागे असलेल्या संकट, विघ्न, दोषांचा या होळीमध्ये जळून नाश होऊ दे. माझ्या मुलांची प्रगती होऊ दे. माझ्या मुलांना दीर्घायुष्य लाभू दे. अशी मनोमन तुम्हाला होळीजवळ प्रार्थना करायची आहे आणि सोबत येत असताना तुम्हाला होळीतील थोडीशी राख सोबत घेऊन यायची आहे आणि ही जी राख आहे या राखेचा टिळा आपल्या मुलांच्या कपाळी लावायचा आहे. ही राख तुम्ही संपूर्ण घरामध्ये थोडी-थोडी टाकायची आहे. आता मुलं तुमच्या जवळ नसतील, बाहेरगावी शिकायला असतील, हॉस्टेलवर राहत असतील तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून अशाच प्रकारे ह्या सर्व वस्तू त्यांच्यावरून उतरून टाकायच्या आहेत. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.